बरं आबा, चला आता आपण निघायला हवं. मालती मॅडम वाट बघत असतील ना, लवकर घरी पोहोचायला पाहिजे. हो चल चल या. निघ. आता कोण आलं ह्या वेळेला? उर्मिला, विक्रांत, उर्मिला, विक्रांत. मालती काकी हे आत्ता का आलीस? एक मिनिट विक्रांत, अजिबात दरवाजा उघडायला जाऊ नकोस. राहू देत ना रात्रभर दरवाजाच्या बाहेर तिला. उर्मिला, अजित. घेऊयात तिची मजा आपण. उर्मिला, एक गोष्ट तुझ्या लक्षात येत नाहीये. कोणती? ती मालती स्वतः दारावरती आली म्हणजे काहीतरी मेजर गडबड आहे. उर्मिला, विक्रांत. येस विक्रांत, नक्कीच काहीतरी मेजर घडलेलं असणार आहे. काम असल्याशिवाय ती अशी दारावर येणार नाही आपल्या. तडफडू देत तिला, तळमळू देत. बघ, याच्याने आता आपल्याला फक्त तात्पुरती मजा येईल, पण तिचं इथे येणं एक्झॅक्टली काय आहे हे ती आत आल्यावरच कळेल आपल्याला. यू नेव्हर नो, तिचं इथे येणं आपल्यासाठीच फायद्याचं असेल तर. नाही, मला नाही वाटत हिच्यामुळे आपला काही फायदा होईल. आता ते दरवाजा उघडल्यावरच कळेल ना. हे बघ, आता घेतली मजा थोडी भास झाली. चल. विक्रांत, उर्मिला, प्लीज दरवाजा उघडा ना. विक्रांत, उर्मिला, प्लीज माझी मदत करा ना. मला कळतच नाही मी काय करू. हो मालती, अगं, मी काय करू, कोणाशी बोलू, मला सुचतच नव्हतं. खूप भीती वाटत होती मला, म्हणून मला इकडे यावं लागलं. हो पण मालती, झालंय काय? उर्मिला, तू काकीला दारातच उभं ठेवणार आहेस का? हा? काकी, या आत या. या. जा, पाणी घेऊन ये. हो. या काय? मला खूप टेन्शन येत आहे. मला काही सुचतच नाही. मला खूप भीती वाटतेय. काय करू तेच कळत नाहीये मला. मालती, तुम्ही बसा बरं इथे. शांत मादी पाणी घ्या. टेन्शन आलं होतं. कोणाशी बोलू, काय करू कळतच नव्हतं, म्हणून मी दरवाजा वाजवला. आता सांगा शांतपणे, काय प्रॉब्लेम झाला? मी यांच्याशी भांडले. यांना नको ते बोलले. मग बाहेर निघून गेले. बराच वेळ झाला घरी आले नाही. तेवढ्यात इंद्राचा फोन आला. मी रस्त्यात चक्कर येऊन पडले होते. आजूबाजूच्या लोकांनी यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. त्यांना आजकाल सारखंच असं व्हायला लागलंय. असं का होते तेच कळत नाहीये. काकी तुम्ही शांत व्हा. हे बघा, बाहेर ऊन वाढलंय ना, चक्कर वगैरे त्याच्यामुळे आली असेल. काळजी नका करू. अहो, एवढंच टेन्शन होतं तर आम्हाला फोन करायचा होता ना.
आबांना आम्ही चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो असतो. मलाही आत्ताच कळलं. असं काही होईल ना असं वाटलंच नव्हतं. मला तर वाटायला लागले ना मीच त्यांना त्रास देते ना म्हणून असं सगळं होतंय. आता कुठे आहेत आबा? इंद्रा आणि राणी त्यांना घेऊन येतात घरी. काकी काकी प्लीज प्लीज शांत व्हा. हे बघा, आम्ही तुम्हाला असं रडताना नाही पाहू शकत. इंद्रा तिकडेच हॉस्पिटलमध्ये आहे का? मी काय म्हणतो, आपण एक काम करूया, आपण तिकडेच जाऊया. इंद्राला सांगूया तिथेच थांब. मी बोलतो डॉक्टरांशी. विक्रांत, तू माझ्यासाठी एवढं बोललाच नाही हेच खूप आहे. पण इंद्रा त्यांना घरी घ्यायला येऊन निघाला असेल. मालती, भाऊजींना ना बरं वाटत असेल म्हणूनच इंद्रा आणि राणी त्यांना घरी घेऊन येत आहेत ना, नाही तर त्यांना आणलं नसतं का तसं. हो ना, तसंच असेल. आणि मालती, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही सगळेजण आहोत ना तुमच्या बरोबर. खरं तर इथे येताना माझे पाय जड होत होते, पण आता तुम्ही आहात हे बोलल्यावर खरंच बरं वाटतंय. आधार वाटतोय. हे आले वाटतं, मी जाते. अहो अहो, कसे आहात तुम्ही? बरं वाटतंय का तुम्हाला? अशी कशी चक्कर आली तुम्हाला? तरी मी तुम्हाला सांगत होते ना घरी चला म्हणून. तुम्ही ना माझं ऐकतच नाही. अहो बोला ना काहीतरी. बरं वाटतंय का तुम्हाला? आई, तू इथे ही मालती इथून बाहेर पडली तरी कोणीच रिॲक्ट होत नाहीये. दिस इज नॉट डन. हे सगळे काहीतरी रिॲक्ट होतील असं काहीतरी मला करावं लागेल. याचा तमाशा व्हायला हवा. आबा, मी बरे आहात ना? अहो, काय अचानक चक्कर वगैरे काय त्रास करून घेताय तुम्ही?